एसटी वाहकाच्या मुला यूपीएससी परीक्षेत भरारी। भारतीय वन सेवा परीक्षेत प्रशांत भाविस्करने पटकावली 93वी रँक, तर अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला। याबाबत वृत्त असे की शहरातील प्रशांत हिम्मतराव भाविस्कर या 24 वर्षीय तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत यूपीएससी घेण्यात आलेल्या भारतीय वन सेवा परीक्षेत देशात 93वी रँक मिळवून यश संपादन केले आहे। प्रशांत हा धुळे आगारातील एसटी वाहक हिम्मतराव भाविस्कर यांचा मुलगा असून दुसऱ्याच प्रयत्नात त्याने हे दैदिप्यमान यश संपादन केले आहे। विशेष म्हणजे त्याने कोणताही क्लास न लावता आपल्या घरीच सेल्फी स्टडी करून अवघ्या 2 वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण केली। आता देहरादून या ठिकाणी त्याचे 2 वर्षातील ट्रेनिंग होणार असून त्यानंतर तो भारतीय वन सेवेत विभागीय वन अधिकारी डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर म्हणून रुजू होईल। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने हे यश संपादन केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। साक्री रोडवरील सत्यसाईबाबा सोसायटी जवळ असलेल्या श्री हरी कॉलनीत प्रशांत भाविस्कर वास्तव्यास असून त्याचे वडील हिम्मतराव राजाराम भाविस्कर हे एसटी महामंडळाच्या धुळे आगारात वाहक म्हणून कार्यरत आहेत, तर आई गृहिणी असून लहान बहीण बीएचे शिक्षण घेत आहे। अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वाढल्याने प्रशांतने हे यश संपादन केल्याने तो तरुणांसाठी आदर्श बनला आहे। प्रशांतचे 1ली ते 10वी पर्यंतचे शिक्षण साक्री रोडवरील इंदाई देवी हायस्कूल या ठिकाणी झाले। 11वी व 12वीचे शिक्षण जय हिंद महाविद्यालयात झाले, तर 12वी नंतर प्रशांतने एसएसयूपीएस अभियांत्रिकी महाविद्यालयात बीई मेकॅनिकलची पदवी घेतली। मात्र शिक्षण घेत असताना त्याला आपल्या शिक्षकांचे एक वाक्य नेहमीच आठवायचे, ते म्हणजे तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात करिअर करा। प्रशांतला वाईल्ड लाईफ आणि फॉरेस्ट विषयी खूप आवड होती, त्यामुळे त्याने संधी शोधल्या। त्यानंतर मग यूपीएससीच्या माध्यमातून भारतीय वन सेवेत जाण्याचा निर्धार केला। त्यानुसार त्याला यश देखील आले। सेल्फी स्टडीवर भर दिल्याने त्याला यश आले। दररोज 10 तास अभ्यासाला देणे हा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवत त्याने सेल्फी स्टडीवर भर दिला, त्यामुळे त्याला यश आले व त्यामुळे आज धुळे शहरातील अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्याचा सत्कार देखील करण्यात आला। यावेळी इंदाई शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष शांताराम दुसाने, सौ सविता दुसाने, मुख्याध्यापक व्ही.डी. शिवदे, अमित दुसाने, उदय पाटील, महेश मुडेसर, योगेश देवरे, संजय जाधव, जितेंद्र शर्मा, प्रभाकर विभांडिक, शशिकांत साळुंके, सुनील देसले, एस.डी. वाघ, आर.व्ही. वाघ, जी.के. देवरे आदी सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित होते। नमस्कार, मी शांताराम हरी दुसाने, अध्यक्ष इंदाई शिक्षण प्रसारक संस्था धुळे। इंदाई संस्थेची 1993 मध्ये संस्था रजिस्टर केली आणि 1996 मध्ये प्राथमिक शाळा आणि 1999 मध्ये माध्यमिक शाळा सुरू केली। प्राथमिक शाळेला 1ली ते 7वी आणि माध्यमिक शाळेला 5वी ते 10वी पर्यंतचं शासनामार्फत वर्गांना मान्यता आहे। आज अतिशय सोन्यासारखा दिवस उगलेला आहे, कारण 99 मध्ये माध्यमिक शाळा सुरू केल्यानंतर इंदाई देवी माध्यमिक विद्यालयातील भाविस्कर हा विद्यार्थी यूपीएससी मध्ये भारताच्या मध्ये 93च्या रँकमध्ये IAS मध्ये पास झालेला आहे। आज सकाळी दिव्य मराठीला वाचल्यानंतर अतिशय आनंद झाला। परमेश्वराजवळ मी म्हणजे एकच प्रार्थना करत होतो की जेव्हा आयुष्यात मी जी संस्था शैक्षणिक संस्था काढलेली आहे ती गरीब मुलांसाठी त्यांची चांगल्यात चांगली प्रगती व्हावी हा उद्देशाने मी शाळा काढलेली आहे। आणि आज खरं म्हणजे सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा आजचा दिवस आहे या भाविस्कर विद्यार्थ्यामुळे। त्यांनी यूपीएससीमध्ये विद्यार्थी प्राथमिक शाळेत इंदाई देवी प्राथमिक शाळेतून 1लीपासून तर 10वीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थी हा यूपीएससीमध्ये येतो, याच्या इतकं म्हणजे भाग्य हे माझ्या नशिबी आलेलं आहे, म्हणून मला अतिशय आज आनंद झालेला आहे। याच्यामध्ये सर्व व्यवस्थापन मंडळ, प्राथमिक माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा अतिशय सिंहाचा वाटा आहे। एक छोटंसं रोपटं 1996 मध्ये सुरू झालं आणि आज त्याचा वटवृक्ष तयार झालेला आहे। मी स्वतःला खूप भाग्य समजतो की माझ्या शाळेतला यूपीएससीमध्ये विद्यार्थी 93च्या रँकमध्ये IAS या परीक्षेत पास झालेला आहे।
हा अतिशय सुवर्णाक्षरात दिवस आज गणला जाईल. म्हणून मी असंच यापुढे सुद्धा बाविस्कर या विद्यार्थ्याने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना 10वीच्या विद्यार्थ्यांना त्याने जे कसं यश संपादन केलं, कसे परिश्रम घेतले ते इतरही विद्यार्थ्यांना त्याने म्हणजे मार्गदर्शन करावं आणि शाळेकडे जरा मागे त्याने पाहावं की आपण ज्या शाळेतून सुरुवात केली आपली शिक्षणाला आणि आपण या थरापर्यंत आलेलो आहे तेही त्याने थोडंसं लक्षात ठेवावं आणि त्याने जे यश संपादन केलं त्याचंही मार्गदर्शन इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा कशी मिळेल यासाठी त्याने प्रयत्न करावं. आणि मी पुन्हा इंदाई संस्थेमार्फत दुसाने कुटुंबियांमार्फत सर्व प्राथमिक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने त्याचं हार्दिक अभिनंदन करतो. त्याचं यापुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जावो अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. खरंच वडील एस टी महामंडळामध्ये नोकरी करतात. कोरोनाच्या काळामध्ये त्याने घरी एका आपल्या घरच्या छोट्याशा घरामध्ये एका रूममध्ये कोंडून त्याने स्वतः कोणत्याही प्रकारचे क्लास न लावता UPSCची परीक्षा पास झाला. अतिशय त्याचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द